दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला आडगाव पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले। या कारवाईत मारुती सुझुकी ब्रेझा कारसह सुमारे 7,89,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 मोनिका राऊत तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांनी अवैध दारू विक्री आणि वाहतुकी विरोधात विशेष कारवाईचे आदेश दिले होते। त्यानुसार 1 जुलै 2026 रोजी गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार अक्षय गोसावी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी ब्रेझा कार संभाजीनगर नाक्याकडून लाखलगावच्या दिशेनं अवैध दारू घेऊन जाणार आहे। या माहितीच्या आधारे पोलीस हवालदार मनोज परदेशी, पोलीस अंमलदार अक्षय गोसावी, प्रीतम बोराटे, रवींद्र लिलके आणि इतर कर्मचाऱ्यांनी संभाजीनगर नाका परिसरात सापळा रचला। संशयित वाहन दिसताच त्याचा पाठलाग करून निलगिरी बाग परिसरातील मैदानाजवळ वाहन अडविण्यात आले। वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये रॉयल स्टॅग क्लासिक विस्की या ब्रँडच्या 180 मिलीच्या 38 सीलबंद बाटल्या आढळून आल्या। पोलिसांनी 7 लाख रुपयाची मारुती सुझुकी ब्रेझा कार आणि 89,900 रुपयांची विदेशी दारू असा एकूण 7,89,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश नगदाळे, पोलीस हवालदार मनोज परदेशी, दादासाहेब वाघ, इम्रान शेख, निलेश काटकर, महिला पोलीस हवालदार शिवानी आहेर, दीपाली शर्दूल तसेच पोलीस अंमलदार अक्षय गोसावी, योगेश गावित, दीपक भुजबळ, प्रीतम बोराटे, कुणाल राऊत, रवींद्र लिलके, सुमित शिंदे, शक्ती वेढारकर, मनोज मोरे आदींच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। प्रतिनिधी भावेश बागुल, दक्ष न्यूज, आडगाव।